शुभ सकाळ सगळ्यांना. आज आमच्या दिवसाची सकाळ अशी झाली का नाही, भुरभुर पावसानेच नुसता उठल्यापासून भुरभुर पावसाची चालू होती. पण काय, आणि हे बघा आमचं गुलाबाचं झाड, ह्याला किती मध्ये फुलं येत होती आणि आता एकदम सुकून बसले. आणि हे ह्या कुत्र्याचं तर काय नाही, माहेरघरात झालं हे आमचं गॅलरी म्हणजे. आणि तिथून काय हटतच नाही हे. आणि मी तुम्हाला आता जे बांधकाम दाखवते ना, ते मंदिराचं आहे बरं का. 3 वर्ष झालं पण हे का मंदिर तयारच होईना गेले. मग मी पटकन तयार होऊन घेतलं, कारण आज मला जायचं होतं देवांशच्या फ्रेंडच्या बड्डेसाठी. मग मी मस्त अशी तयार झाले, साडी वगैरे वेअर केली आणि तयार होऊन देवांशला तयार करण्यासाठी मी गेले. मग देवांशला वगैरे मस्त तयार केलं. आणि हा बघा, काकाने पाठवून दिलायला पुण्यावरून देवांशने लायटिंगचा शूज घातला आणि देवांश तयार झाला. मी आणि देवांश जाण्यासाठी वाट बघत होतो, पण लाईट पण काही येत नव्हती. लाईटीने तर पूर्ण दिवसभर अशी परेशानी केली आहे ना आमची. दिवसभर लाईटच नव्हती, पहाटे गेलेली. आणि अंधारामध्ये काय काम करायला का सुचत पण नव्हतं आम्हाला. मग आम्ही शेवटी निघालो बिना लाईटचा, मोबाईलची टॉर्च लावून अंधारामध्ये पडत्या पावसात चिखलाला तुडवत दुर्वाच्या बड्डेसाठी निघालो. तर आम्ही पोहोचलो दुर्वाच्या बड्डेसाठी. तर इथं बड्डे चालू होता. दुर्वा खूप रडत होती, कारण लहान लेकरं कसं बड्डे रडतच असतात लहान लेकरं माणसांना एवढा सगळा बघून. आणि बड्डेचं डेकोरेशन इतकं मस्त झालं होतं ना, खूप छान. मला तर खूप आवडलं डेकोरेशन. खूप बायका आणि लहान लेकरं आले होते बड्डेसाठी. फोटो सेशन वगैरे त्यांचं चालू होतं. मी आणि देवांश बसलो, आणि देवांश शांत बसतच नाही एका ठिकाणी बसल्यावर. समोर बसलेली एक दिदी होती, त्या दिदीची केस ओढत होता आणि हसत होता. ती मागं वळून बघितली की मग शांत बसायचा. आणि तिचा आणि ह्याचा खूप जमायचं. मग नंतर आम्ही यायला निघालो, तर त्यांनी नाश्त्यासाठी मेनू केला होता पावभाजी आणि जिलेबी. तर मस्त असा नाश्ता केला आणि घराकडे यायला निघालो. पडत्या पावसात आणखी मोबाईलची टॉर्च लावली आणि आम्ही घराचा रस्ता धरला. तर आजच्यासाठी एवढंच. बाय.